बातमीपत्राची पहिलीच बातमी आहे रणजित सिंह निंबाळकर यांच्या संदर्भात। भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकरांवर आणखी एक आरोप करण्यात आलाय। आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप निंबाळकरांवर करण्यात आलाय। या छळाला कंटाळून आगवणे कुटुंबातील मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। आगवणे कुटुंबाला राजकीय सूडभावनेतून त्रास दिल्याचा आरोप महबूब शेख यांनी केला। निंबाळकरांनी सूडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे दिगंबर आगवणे 3 वर्षांपासून जेलमध्ये असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकर आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसतंय, कारण त्यांच्यावर आता आणखी एक आरोप करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या महबूब शेख यांनी हा आरोप केलेला आहे, त्यामुळे आता रणजित निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। खासदार कशा पद्धतीने वागतोय हे आज महाराष्ट्राला कळायला लागले। आगवणे कुटुंब जे विधानसभा लढलंय त्याचे काय हाल, त्याच्या घराची लाईट पाणी बंद केलं, त्याच्या मुली त्यांनी आत्महत्या करायला सुसाईड करायचा प्रयत्न केला, त्या आगवणेनं सुसाईड अटेम्प्ट केला, त्याची बायको फरार, त्याच्या घराला लाईट नाही पाणी नाही। आपण नेमकं महाराष्ट्रात राहतोय का नाही? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुरेश, या प्रकरणामध्ये काय अपडेट मिळतात आणखी? राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे प्रदेश अध्यक्ष योग प्रदेश अध्यक्ष आहेत महबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये धक्कादायक खुलासा केलेला होता। विशेष जी सुसाईड नोट आहे ती सुसाईड नोट देखील दाखवली आणि ते व्हिडिओ देखील दाखवले होते। यामध्ये जे फलटण मधील जे वर्षा दिगंबर आगवणे या मुलीनं लिहिलेली सुसाईड नोट देखील दाखवली आणि जवळपास 5 पानाची ही सुसाईड नोट आहे, ज्यामध्ये रणजित निंबाळकर हे कशा पद्धतीने त्रास देत आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने त्रास दिला, त्यामुळं वडील देखील जेलमध्ये आहेत, आई फरार आहे आणि या 2 मुलींचा संघर्ष करतायत हे देखील त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळे नेमकं कसा त्रास दिला, लाईट पाणी कसं बंद केलं या संदर्भात देखील त्या सुसाईड नोटमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामुळे रणजित निंबाळकर पुन्हा एकदा या आगवणे कुटुंबाला त्रास कशा पद्धतीने खासदाराने दिला होता या अनुषंगाने पुन्हा एकदा चर्चेत आले। त्यामुळे आता ही जी आगवणे कुटुंब आहे, आगवणे कुटुंब माध्यमांना संदर्भामध्ये आता बोलणार आहे। एक व्हिडिओ देखील जो जुना व्हिडिओ आहे तो देखील त्यांचा समोर आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता या प्रकरणावरती रणजित निंबाळकर काय उत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता या संपूर्ण प्रकरणावर रणजित निंबाळकर काय उत्तर देतात ते पाहावं लागणार आहे, कारण त्यांच्यावर छळाचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजपच्या रणजित निंबाळकरांवर हा आणखी एक आरोप समोर आलेला आहे। छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यातून आता रणजित निंबाळकर या प्रकरणामध्ये काय उत्तर देतात ते पाहावं लागणार आहे। आगवणे कुटुंबातील तरुणीचा आत्महत्येचा जो प्रयत्न करण्यात आला, छळ करण्यात आला, त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप करण्यात आलेला आहे। आणखी एका आता आरोपानंतर रणजित निंबाळकर हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। यावर आता रणजित निंबाळकर यांची काय प्रतिक्रिया येते ते हे सर्व आरोप फेटाळून लावतात की या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल। मात्र आता रणजित निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या महबूब शेख यांनी रणजित निंबाळकरांवर हा गंभीर आरोप केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया अद्याप समजलेली नाहीये। राजकीय सूडभावनेतून छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आधीच आपण पाहिलं की फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये देखील नाव निंबाळकरांचं पुढे आलं होतं। त्यानंतर आता आणखी एका कुटुंबाने आरोप केलेला आहे, त्यामुळे आता रणजित निंबाळकर हे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसतंय। या आधी देखील त्यांच्यावर जो आरोप करण्यात आला होता ते सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले होते, मात्र आता या प्रकरणामध्ये त्यांची अद्याप कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे। रणजित निंबाळकर यांनी या आरोपांबाबत अद्याप कुठलंही भाष्य सार्वजनिक ठिकाणी केलेलं नाही आहे। मात्र या कुटुंबानं एक आरोप केलेला आहे। राष्ट्रवादीचे महबूब शेख यांनी या संपूर्ण प्रकरणात जी प्रतिक्रिया दिली आणि त्यातून त्यांनी मोठा आरोप केला। फलटणमधील आगवणे कुटुंबियांच्या छळाचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आता या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकर हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजित निंबाळकर यांचं नाव पुढे आलं होतं। दबाव टाकण्यात येतोय शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदाराच्या पीएकडून जो दबाव टाकण्यात येतो त्यामध्ये
रणजित निंबाळकर यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आता आणखी एका कुटुंबानं आरोप केलेला आहे. आता या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया ही फार महत्त्वाची असेल, कारण ते या प्रकरणात काय उत्तर देतात ते पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादीच्या महबूब शेख यांचा महत्त्वाचा यावरचा आरोप आहे. निंबाळकर जिचा नवरा मेलाय रत्नशिव निंबाळकर 12 मार्चला ह्यांच्या पक्षाच्या सरचिटणीसाचा भाऊ त्याच्यात आरोपी आहे, तो अजून सापडत नाही. म्हणजे काय चाललंय? तिथं पोलीस स्टेशन आहे का? तर तिथं पोलीस स्टेशन नाही, तिथं स्वराज्य कारखान्याचं वसुली सेंटर आहे आणि रणजित निंबाळकरचे घरगडी हे तिथं काम करतायत. हे सगळ्या लोकांचं ऐकल्यानंतर नंतर लक्षात येतं. आपण पाहिलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये महबूब शेख हे जे आरोप करतायत त्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली होती. राजकीय सूडभावनेतून छळ केल्याचा आरोप होतोय. रणजित निंबाळकर यांच्यावर आता एका कुटुंबानं आणखी आरोप केलेला आहे. फलटणमधील आगवणे कुटुंबाच्या छळाचा आरोप आहे रणजित निंबाळकर यांच्यावर. आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असा आरोप करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या महबूब शेख यांनी हा आरोप केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली आहे का याबाबत अद्याप कुठलीही माहिती समजलेली नाही आहे. मात्र हा आरोप करण्यात आलेला आहे. आणखी एक प्रकरण आता निंबाळकर यांच्यावर वादाच्या भोवऱ्यात त्यांना आता घेऊन चाललेलं आहे आणि या प्रकरणामध्ये आता ते आणखी अडकतात का हे पाहावं लागेल. यानंतर आता पुढची बातमी पाहूया. सातारा जिल्ह्यातील फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरलाय. या महिला डॉक्टरनं अत्याचाराचा आरोप करत आत्महत्या केली होती. आता या प्रकरणामध्ये एक नवीन माहिती समोर येते. मृत महिला डॉक्टरच्या विरोधामध्ये पोलिसांनी तक्रार केली होती अशी माहिती समोर येते. 16 जुलैला फलटण पोलीस निरीक्षकांनी तक्रार केली होती. या तक्रारीचं पत्र पोलीस निरीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलं होतं. मृत डॉक्टरच्या वर्तवणुकीवर या पत्रामधून आक्षेप नोंदवण्यात आला होता. आरोपींच्या तपासणीबाबत सहकार्य करत नसल्याचे आक्षेप या पत्रातून नोंदवण्यात आलेले होते. जुलै महिन्यातच डॉक्टर विरोधात 3 तक्रारी पोलिसांनी नोंदवल्या होत्या. हा खुलासा आता झालेला आहे. मे महिन्यातही डॉक्टर विरोधात 2 तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. पोलिसांशी उर्मट वर्तवणुकीची मृत डॉक्टर विरोधात तक्रार करण्यात आलेली होती. ही नवी माहिती या प्रकरणात आता समोर आलेली आहे.